मागची मंडळी आवाज कमी करा. मागची पार पडली काय म्हणाला आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदची निवडणूक सार्वजनिक पार पडल्यानंतर 18 तारखेला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि अध्यक्षाची उपाध्यक्षाची निवडणूक बिनविरोध या ठिकाणी पार पडली आहे. त्यामध्ये अनुक्रमे माझी अध्यक्षपदी निवड झाली, आमचे आदरणीय जितेंद्र जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. आज 2 तारखेला विषय समितीच्या एकूण 4 सभापती पदाची निवडणूक होती. त्यामध्ये समाज कल्याण सभापती पदासाठी या ठिकाणी आमचे आदरणीय बालाजी सोनटक्के यांची या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी मीनाक्षीताई पवार यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. तदनंतर इतर विषय समितीचे जे 2 सभापती आहेत त्या 2 सभापतीचं खातेवाटप हे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यासाठी अनुक्रमे सचिनजी गरड यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि दुसऱ्या सभापती पदासाठी अनिताताई ज्ञानेश्वर मोठे यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. तुमच्या आता पुढची वाटचाल काय राहणार आहे विकासाच्या कामामध्ये? विकासाच्या कामाची वाटचाल या ठिकाणी आपण बघता की अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात या ठिकाणी मोठा विश्वास ग्रामीण भाग असेल, शहर असेल जनतेचा या ठिकाणी आहेत. आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब असतील, या राज्याचे कुशल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्याची आणि देशाची या ठिकाणी प्रगतीकडे मोठी वाटचाल या ठिकाणी होत आहे. आणि ही वाटचाल होत असताना ग्रामीण भागातील सर्व जनतेने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या बहुमताने या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असं आमचं अलायन्स झालं. काही अपक्ष सदस्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि जी काही जादुई फिगर जो काही मॅजिक आकडा या ठिकाणी बहुमताला पाहिजे आहे तो आकडा आमच्याकडे अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पण होता. आज 4ही सभापतीच्या निवडणुकीसाठी पण तो आकडा आमच्यासोबत होता. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद एकूण 4 सभापती हे या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी बिनविरोध निवडून गेले. किती वर्षासाठी त्यांना सभापती म्हणून? अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतीचा टर्म या ठिकाणी शासनाने ठरवून दिले आहेत. 2.5 वर्षाचा या ठिकाणी कार्यकाळ आमचा. साहेब, अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला, बरेच नुकसान झाले. तुम्ही शासन स्तरावर काय प्रयत्न करणार? या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आज 4 विषय समितीची सभापतीची पण निवड झालेली आहे. उद्यापासून सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपापल्या कामाला या ठिकाणी लागणार आहेत. ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसामुळे मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी मोठं नुकसान झालं. कालच्या पावसामुळे देखील या ठिकाणी गारपिटीने मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचा सर्व सविस्तर अहवाल आमच्या जिल्हा परिषदच्या कृषी विभागामार्फत या ठिकाणी घेतला नाही, स्टेट गव्हर्नमेंटच्या कृषी विभागामार्फत या ठिकाणी घेतला आहे आणि संपूर्ण अहवाल या ठिकाणी तहसीलदार मार्फत या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मार्फत या ठिकाणी राज्य शासनाला सादर केलं जाईल. त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे, एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने आमचा देखील पाठपुरावा या ठिकाणी राहील का सर्वसामान्य बाधित शेतकऱ्याला या ठिकाणी त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी टंचाई कोणत्या गावात जाणवते आणि काय तुम्ही मात करणार? आणि एजीएसचे काम सध्या बंद आहे, नवीन ब्रांचची स्कीम सुरू झाली, त्याबद्दल काय म्हणणार? पुढील आठवड्यामध्ये माझ्यासह जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी हा पंचायत समिती न्याय या ठिकाणी ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत आणि पंचायत समितीच्या या दौऱ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी आढावा बैठक घेऊन एमआरजीएस असतील, पाणी टंचाई असतील किंवा वेगवेगळे अनुषंगिक ग्रामीण भागातील प्रश्न असतील त्याचा बारकाईने आढावा त्या ठिकाणी घेण्यात येतील आणि योग्य ते निर्देश त्या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी दिले जातील. जिल्हा परिषदला अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर व्यवस्थित उपस्थित राहत नाही, त्याबद्दल काय नियमावली करणार? जिल्हा परिषदला अधिकारी किंवा त्यांचे इतर अधीनस्थ अधिकारी या ठिकाणी जर उपस्थित राहत नसतील तर याबद्दल खरं म्हणजे 4 वर्षाचा प्रशासनाचा मोठा काळ या ठिकाणी गेलेला आहे आणि कदाचित त्यांना वेगवेगळ्या सवयी त्या ठिकाणी लागलेल्या असतील. परंतु आता लोकनियुक्त बॉडी या ठिकाणी अधिकृतरित्या निवडून आलेली आहे
आणि म्हणून अधिकारी पदाधिकारी खरं म्हणजे दोन रथाचे चाक आहेत. दोन्ही सोबत आम्ही या ठिकाणी गतिमान पद्धतीने कामकाज करणार आहे. तरी पण जे कामचुकार अधिकारी असतील ते वेळेवर या ठिकाणी येत नसतील तर त्याचाही या ठिकाणी तत्काळ लवकरात लवकर आढावा घेतला जाईल. आणि या ठिकाणी मुख्य कार्यकारी असतील, डेप्युटी सीओ, सामान्य प्रशासक असतील, ॲडिशनल सीओ असतील, यांना देखील मी या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश लवकर देतो. गेल्या आठवड्यात बजेट पास झालं. आपल्या जिल्ह्याला काय मिळालं? तुम्ही काय मागणी केली होती? काय बजेटचा काय फायदा झाला जिल्हा परिषद? बजेट हे आम्ही निवडून येण्याच्या अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॅपो यांनी या ठिकाणी प्रशासनाला सादर केलेले आहेत. 31 मार्चची अगोदर बजेट या ठिकाणी शासनाला सादर करण्याचा नियम आहे. परंतु लोकनियुक्त बॉडी आल्यानंतर त्या बजेटचा या ठिकाणी बारकाईने अभ्यास करून त्यामध्ये काही अनुषंगिक बदल जर असतील तर ते अधिकार हे आमच्या जिल्हा परिषदच्या सर्वोच्च सभागृहाला आहेत. आमच्या ठिकाणी ते बदल करून या ठिकाणी ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न होईल. आपल्या नवीन वास्तूचं लोकार्पण सोहळा केव्हा होणार? नवीन वास्तू या ठिकाणी संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले आहेत. इलेक्ट्रिक फिटिंगचं काम देखील या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं नवीन वास्तूमध्ये जे काय फर्निचर आहेत त्या फर्निचरसाठी 10,35,00,000 रुपयाची मागणी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाला आमच्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेली आहे. पदाधिकारी निवड झाल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊ, आमच्या सर्व आदरणीय नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री महोदय असतील, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब असतील यांना भेट घेऊन लवकरात लवकर 10,35,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून या ठिकाणी फर्निचरचं काम होईल. आणि मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो की किमान 6 महिन्याच्या आत या ठिकाणी हे संपूर्ण अद्ययावत सभागृह, अद्ययावत सर्व ऑफिशियल कॅबिन, पदाधिकाऱ्यांचे कॅबिन या ठिकाणी उपलब्ध होऊन जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध साहेब, सिल्लोड सोयगाव तालुक्यातून एक मायनॉरिटी समाजाने सभापतीची मागणी केली होती, पण त्यांना डावललं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, अजिबात नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की तो सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना घेऊन या ठिकाणी चालत असतो. आणि म्हणून कोणालाही या ठिकाणी अन्याय नाही, कोणावर काही अन्याय झाला असं कदाचित वाटत असं 2.5 वर्षानंतर परत त्यांना सामावून घेण्यात येईल, असं काही नाही. धन्यवाद.